वार आहे शनिवार आणि तारीख आहे 30 मे. तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे? तर आपण जर बघितलं तर शनिवारी जे वातावरण असणार आहे, हे कडक पद्धतीचंच म्हणजे संध्याकाळपर्यंत 4च्या दरम्यानपर्यंत 4 दरम्यानपर्यंत कडक वातावरण असणार आहे. म्हणजे उन्हाचा तडाखा देखील या वातावरणात असणार आहे. आणि वातावरणात बदल कसा होणार आहे? आपण बघू शकता. आपण संध्याकाळी 6 वाजता बघूया शनिवारी संध्याकाळी अहिल्यानगर परिसरामध्ये. आपण जर अहिल्यानगर परिसराचा जर पट्टा बघितला, तर येथे आपण अहिल्यानगर, जेऊर, देहेरं, त्याचबरोबर राहुरी, सोनई, त्याचबरोबर चांदा, रांजणगाव, त्याचबरोबर आपण जर देवळाली, श्रीरामपूर, टाकळी भान हा जर परिसर बघितला, लोणी, तर या भागांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. वातावरणामध्ये कुठलाही बदल आपल्याला होताना दिसत नाहीये. हा अंदाज अहिल्यानगरमधल्या जनतेने लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर बघितला, तर बुगूर, पाथर्डी, पैठण, त्याचबरोबर आपण जर गंगापूर परिसर बघितला, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड, चाळीसगाव, देवळाली, गंगापूर, वैजापूर हा जर पट्टा बघितला, तर येथे पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर इथे खाली बघितलं, तर जालना परिसरात देखील वातावरणामध्ये आपल्याला कुठलाही बदल जाणवत नाही. आपण इथे बघू शकता जालना, अंबड, गेवराई, त्याचबरोबर बीड हा परिसर पूर्णपणे कोरडं वातावरण या परिसरामध्ये आहे. बार्शी, धाराशिव, लातूर, नंदुरबार, सोलापूर, त्याचबरोबर विजयपूर, पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, जामखेड, त्याचबरोबर नीरा, सातारा, भोर, पुणे, खेड, लोणावळा, महाड हा जर परिसर आपण संपूर्ण बघितला, तर शनिवारी 30 तारखेला पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला या भागामध्ये दिसत आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आपण जर नाशिक पट्टा जर बघितला, नाशिक, मनमाड, मालेगाव, त्याचबरोबर निफाड, सिन्नर, चांदवड, वणी, सटाणा हा परिसर बघितला, तर पूर्णपणे या भागामध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर त्र्यंबकेश्वर, घोटी हा परिसर बघितला, मुरबाड, त्याचबरोबर उल्हासनगर, ठाणे, पनवेल, मुंबई, उरण, पेण, लोणावळा, नागठाणे, अलिबाग, मुरुड, जंजिरा, माणगाव, महाड, दापोली, दाभोळ, खेड, महाबळेश्वर, महाड, भोर, वाई, सासवड, फलटण, बारामती हा संपूर्ण पट्टा जर आपण बघितला, तर 30 तारखेला या भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. वातावरणामध्ये कुठलाही बदल होताना आपल्याला दिसत नाहीये. आपण जर आता चिपळूण परिसर बघितला, त्याचबरोबर अ, खाली जर आपण लाजा परिसर बघितला, राजपूर परिसर बघितला, मूर परिसर बघितला, कणकवली परिसर जर बघितला, सावंतवाडी, तर या भागामध्ये मालवण, देवगड, तर या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. कोल्हापूरमध्ये देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. सांगलीमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. तासगावमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. ईश्वरपूर परिसरामध्ये देखील कराड, ईश्वरपूर, मायनी, विटा, तासगाव, ईश्वरपूर हा जर पट्टा आपण जर बघितला पूर्णपणे आपल्याला या भागात कोरडं वातावरण दिसत आहे. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या जवळजवळ बऱ्याचशा भागांमध्ये कोरडं वातावरण आहे. म्हणजे आपण जर बघितलं आता इकडे नागपूर परिसर जर बघितला, तर नागपूर परिसरामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण निघू शकतं. नागपूर, उमरेड या परिसरामध्ये, अरबी, वर्धा म्हणजे थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण या भागामध्ये दर्शवत आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे.
भंडारा, गोंदिया हा जर परिसर बघितला, तर या भागात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्यामुळे कुठलीही काळजी करायची काही गरज नाहीये. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर हा जो अंदाज आहे, वार आहे शनिवार आणि तारीख आहे 30. हा 30 तारखेचा हवामानाचा एक व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल, की दिवसभर पूर्णपणे उन्हाचा तडाखा असणार आहे आणि संध्याकाळी वातावरणात बदल होईल. पण कुठेही जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस नसणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता आपण जर विजा असणार का? वारं कसं असणार या भागात ते देखील आपण थोडंसं जाणून घेऊया. आपण जर आता इथे जर बघितलं तर वाऱ्याचा वेग असू शकतो. पण वीज वगैरे आपल्याला काही महाराष्ट्रामध्ये विजाचा तडाखा काही दिसत नाहीये. तर हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता हवा कशी असणार? हवेचा वेग कसा असणार? आपण जर बघितलं तर वातावरणामध्ये म्हणजेच काही भागात हलक्या ते म्हणजे ढगाळ वातावरण असणार. त्यात काही शंका नाही. पण यामध्ये वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि आपल्याला सतर्क राहायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जर तुमच्या भागातला हवामानाबद्दल अपडेट पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा. त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.